नमस्कार मित्रांनो मी कृष्णा राळकर पाटील। आपण पाहतात माझं राळकर सरकार यूट्यूब चॅनल। मित्रांनो, मागच्या काही दिवसापासून आपण दुसऱ्या टप्प्यातील भेटीगाठीसाठी सुरुवात केलेली। जवळजवळ 50 ते 60 आगारांना मी भेट दिलेली आणि हे नियोजन अचानक उठून इतर लोकांप्रमाणे नाहीये। या नियोजनासाठी मी मागच्या 6 महिने झालं काम केलेले। प्रत्यक्षरित्या 3-4 महिने झालं माझं परभणीला ऑफिस आहे। त्या ऑफिस थ्रू महाराष्ट्रातील सर्व वेगवेगळ्या आगारातील वेगवेगळ्या विभागातील कर्मचाऱ्यांना बोलणं चालू होतं। मी असं करतोय, मी हे करतोय, मी त्या गोष्टी करणार आहे। मी सर्वांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न सोशल मीडियाच्या माध्यमातून केला, सर्वांना बोलण्याचा प्रयत्न केला। आज महाराष्ट्रातील वेगवेगळ्या संघटना माझं जे नियोजन आहे प्रत्यक्ष पडद्यावर आल्याच्या नंतर, मी ज्यावेळेस डेपोला गेल्याच्या नंतर प्रत्येक संघटनेचे काही पुढारी आता अचानकपणे उठून कुठलं नियोजन नसताना, कुठलं काही ठरलेलं नसताना, कुठलं ध्येय काय आहे ते ठरलेलं नसताना उठून डेपोला फिरत आहे। स्वागत आहे माझ्यामुळे। कुठेतरी ते सुद्धा फिरायला लागले, ते सुद्धा फिरायले। त्यांच्या माध्यमातून सुद्धा कुठेतरी जनजागृती करून, कर्मचारी जागृत करून पुढे काहीतरी करण्याचा उद्दिष्ट असेल, त्याबद्दल स्वागत आहे। परंतु मित्रांनो, जे पुढारी आज मागच्या काळात अनेक दिवसापासून संघटनेत काम करतात, त्यांनी काय केलंय, काय राजकारण करतात, कधी शांत राहतात, कधी जागे होतात, कधी फिरायला सुरुवात करतात, हेच फक्त लक्षात घेणं गरजेचं आहे। मित्रांनो, आता कृती समितीनं काय केलं हे मागच्या 25 वर्ष झालं माहिती। मागच्या वेळेस कृती समिती स्थापन करून त्यांनी रिझल्ट काय दिला हे सर्वांना माहिती। परंतु या कृती समितीचे पिल्लावर जे काही संघटनेचे असतील ते असतील, त्यांना माझी काही पार्श्वभूमी माहीत नसताना उठलं की माझ्यावर टीका करायला लागली। बाबांनो, कुठलीही गोष्ट माहिती नसताना, कुठलीही गोष्ट सर्व अनुमान न लावता एखाद्या व्यक्तीवर टीका करणं चुकीचं आहे। बाबांनो, तुमच्या नेत्यानं एसटीत येण्याच्या अगोदर कधीही सामाजिक क्षेत्रामध्ये, राजकीय क्षेत्रामध्ये 24 तास झोकून देऊन काम केलेलं नसणार आहे। बाबांनो, मी एसटीत यायच्या अगोदर सुद्धा, एसटी महामंडळामध्ये जॉईन व्हायच्या आधी सुद्धा मागील 20 वर्ष, 15 वर्ष कमीत कमी रात्रंदिवस सामाजिक कार्यामध्ये झोकून दिलेलं आहे। रात्रंदिवस सर्वसामान्याच्या कामाला पडलेलो आहे, रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी काम केलेलं आहे। मग गावातील सर्वसामान्य नागरिकासाठी घरकुल आणणं असेल, सर्वसामान्य माणसासाठी पगारी चालू करणं असेल, कोणाच्या डिलिव्हरी संदर्भात दवाखाना असेल, कोणाच्या ऍक्सिडेंट संदर्भात दवाखाना असेल, कोणाच्या पगारी चालू करायच्या असतील, कोणाचे उसळ घालायचे असतील, कोणाचे बँकेचे काम करायचे असतील, कोणाचे वेगवेगळे जे काही कृषीच्या योजना असतील, किंवा कोणाचे कारखान्याचे नोटीस पाहिजे असतील, किंवा कोणाच्या सुखादुःखात उभं राहणं, या सामाजिक क्षेत्रात मागच्या 20 वर्ष झालं काम केलेले आणि त्यानंतर एसटीत आलेलो आहे। मित्रांनो, मी सहजासहजी उठून एसटीत येऊन एसटी सुद्धा राजकारण करत नाही, कारण मागच्या 20 वर्षाचा राजकारणाचा अनुभव आहे। आणि जे संघटनेचे चिल्ले पिल्ले आहेत ना, हे माझ्यासोबत माझी तुलना आहे। आम्ही वेगवेगळ्या लोकांसोबत, मी बाहेरच्या राजकारणाच्या तालमीतून आलेलो आहे, फल्याफल्यांना खेटलेलो आहे, खूप मोठमोठे मेळावे घेतलेले आहेत। छत्रपती संभाजीराजे सारख्यांचा मेळावा घेतलेला आहे, अण्णासाहेब जावळे पाटला सारख्यांचा मेळावा घेतलेला आहे, नितीन भानगुडे पाटला सारख्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे, इंदुरकर महाराजांसारख्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे। अशा सामाजिक क्षेत्रात काम करत असताना चळवळीमध्ये 2 संघटनेचं तालुका अध्यक्षपद भूषवलेलं आहे, एका पक्षाचा सरचिटणीस म्हणून तालुक्याचा राहिलेलो आहे। आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खंबीरपणे नेतृत्व करणाऱ्या माणसाच्या 24 तास सावलीसारखं सोबत राहून राजकारण केलेलं आहे। कुठल्याही स्वाम्या गोम्यानं उठायचं, माझ्यावर टीका करायची, माझी पार्श्वभूमी काय, माझे व्यवसाय काय, माझे व्यवसाय जे आहेत त्या व्यवसायामध्ये 15-15 वर्ष टिकून राहणं सुद्धा सोपं नाहीये। बाबांनो, त्या गोष्टीला धमक लागते। कुठंतरी उठलं आणि आलं त्या गोष्टीनं शक्य नाही। बाबांनो, माझ्याच्यानं एसटी कर्मचाऱ्याची पगार कमी अधिक वाढेल, परंतु त्यांचं 1 रुपया नुकसान मी होऊ देणार नाही। आणि मी जे काही करत आहे ते झोपेतून उठून करत नाहीये। मी सर्वांना विश्वासात घेण्यासाठी मागच्या 3-4 महिन्यापासून माझ्या ऑफिसला 5 ते 6 मुलं आहेत, 3 मुलं, 1 ड्रायव्हर आणि 2 मुली, अशा 6 जण रात्रंदिवस
महाराष्ट्रातील वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातील डेपोचे कर्मचारी, वेगवेगळ्या विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत चर्चा करत आहेत, त्यांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न करत आहेत. माझा काय जो अजेंडा आहे, माझ्या ज्या काही मागण्या आहेत, माझे जे पोस्टर आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचत आहेत, त्यांना बोलून सांगत आहेत. मी युट्यूबच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. आणि हे करत असताना मी रस्त्यावर उतरून प्रत्येकासोबत मिसळून प्रत्येकाचा विश्वास संपादन करून त्यांना काय जे त्यांच्या मनात भावना आहे त्या जाणून घेऊन करण्याचा प्रयत्न करत आहे. उठलं की झोपेतून उठून कुठेतरी जाऊन बसून मी नाटकं केलेलं नाहीत, नाटकं करत नाहीत. कारण मागच्या 20 वर्षातील सामाजिक आणि राजकीय चळवळीचा अनुभव आहे. आणि इथल्या राजकारणापेक्षा खूप रती महारथी राजकारणात बाहेरच्या आणि त्या रती महारथी सोबत खेटून आलेला आहे. उगत लुंगपुंगूने माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न करू नये ही सर्वांना माझी विनंती आहे. सहजासहजी कोणाला बरोबरी करायची असेल तर माझ्या कामातून बरोबरी करावी. मी जर ऑफिसला 6 माणसं सांभाळत असेल तर आपण 10 माणसं ठेवा. मी जर 80 दिवस बाहेर मुक्कामाला राहत असेल तर आपण 100 दिवस बाहेर मुक्कामाला राहा. मी सर्वसामान्याला भेटून त्यांचा विश्वास संपादन करत असेल, तुम्ही सुद्धा ते प्रयत्न करा. आणि मी ज्या मागण्या मागत आहे त्यापेक्षा अधिकच्या योग्य मागण्या मागा. आणि मी ज्या ट्रॅकनं जात आहे, सरकारला विश्वासात घेऊन करण्याचा प्रयत्न करत आहे, त्या मार्गाने करा. काल कुणीतरी जालन्याला दौऱ्यावर आला आणि ते काही काँग्रेसच्या आमदाराला भेटलं. सत्ताधारी लोकांच्या हाताने कामं होतात, विरोधी पक्षाच्या डायरेक्ट दारात आज जर गेलो तर कामं होणार नाहीयेत. विरोधी पक्षासोबत राहून फक्त राजकारण होणार आहे. मागच्या काळात राजकारण झालंय. त्यामुळे मित्रांनो, जे काही आपल्याला करायचंय सत्ताधारी पक्षाशी संलग्न राहून, त्यांच्या सोबत राहून, त्यांना विश्वासात घेऊन सर्वांसमोर, मीडियासमोर, सर्व कर्मचाऱ्यांसमोर करणार. मी कोणा मंत्र्याच्या बंगल्यावर जाऊन कुठली गोष्ट मागणार नाही, तर सर्व कर्मचाऱ्यांच्या समोर मागणार आहे. त्यामुळे मित्रांनो, मी डेपोला फिरतोय. अजून येणाऱ्या काळात आपल्या डेपोला येणार आहे. फक्त मित्रांनो कुठंतरी जागावा. मागच्या काळात ज्या लोकांनी 25-25 वर्ष तुमचं काही भलं करू शकले नाहीत, ते लोक अजून नाटकं करायचे बघायला. त्या लोकांवर किती विश्वास ठेवायचा आणि मागच्या 25 वर्षात त्यांनी काय केलं याचं आत्मचिंतन करा. मागचे 25 वर्ष होते त्यांना काय करून दाखवायचं होतं, तर मागच्या 25 वर्षात करून दाखवायचं होतं ना. त्यांनी मागच्या 25 वर्षात काहीच केलं नाही. उगाचच आता निवडणुकीच्या तोंडावर कृती समिती कर, काहीतरी कर, पुन्हा नको त्या मागण्या माग. या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत मित्रांनो. आणि हे थांबविण्यासाठी, या सर्व गोष्टी करण्यासाठी मागच्या अनेक दिवसापासून मी हे सर्व महाराष्ट्राच्या राजकारणाचं एसटीतलं चित्र बघत होतो. पण त्याच्यात पडाव का नाही, याच्यात पडलं तर काय. कारण एसटी मध्ये थोडे अतिशहाणे लोक जास्त आहेत. ज्यांना करायले त्यांना सपोर्ट करत नाहीत, परंतु कुठंतरी ड्युटी करायची, सर्व काही करायचं, घरी जाऊन एक मेसेज व्हॉट्सअपवर टाकायचा, या गोष्टी करणारे लोक. त्यामुळे ह्या चिल्ल्या पिल्ल्यांनी माझी पार्श्वभूमी अगोदर बघावी. मी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात रात्रंदिवस किती काम केलेलं आहे, सर्वसामान्याच्या अडचणीला किती धावून आलेलो आहे, सर्वसामान्याच्या गोरगरिबासाठी किती झटलेलो आहे, हे बघावं. उठलं की उठून आलेलं नाही. आणि माझ्या मागे वरदहस्त कोण आहे, काय, त्या माणसाची पार्श्वभूमी काय, तो माणूस किती संघर्ष करतो, त्या माणसाचं मंत्रिमंडळात वजन किती, तो नेता सत्ताधारी पक्षात आहे, आपल्याला देणारे सत्ताधारी पक्षातले. त्यामुळे कुठंतरी उठून कोणावर तरी टीका करू नये, माझी एवढी सर्वांना विनंती. आता फक्त आपल्या हातात 2 महिने आणि कामगारांना ठरवायचंय किंवा आपल्याला योग्य नेतृत्व, योग्य मागणी मागणार, योग्य नियोजन करणार, योग्य पद्धतीनं पुढे जाणारं नेतृत्व कोण आहे. आणि आजच्या काळात त्या गोष्टी कामगारांना ओळखणं गरजेचं आहे. कुठंतरी जालन्याला कामगाराकडे जायचं, पुन्हा एखाद्या काँग्रेसच्या आमदाराच्या घरी जाऊन बसायचं, सत्ताधारी लोकांच्या विरोधात जाऊन काहीही होणार नाही. दुसरी गोष्ट, कृती समितीचा आपण सर्वांनी अनुभव घेतलेला आहे. आणि काही लोक अजून किती बी सांगितलं त्यांच्यापासून बाजूला येत नसतील, तर सर्वसामान्यांनी त्यांच्यापासून बाजूला येणं गरजेचं आहे. विषय मित्रांनो सर्वसामान्याच्या पगारवाढीचा आहे. मी काय करतो याच्यापेक्षा माझं राजकीय सामाजिक चळवळीत काम काय. आता एसटीच्या जी काही पगारवाढीच्या चळवळीत मी किती झोकून दिलंय, किती रात्रंदिवस पळतोय. माझी जी तळमळ, माझी जी पाप आहे ही सर्वसामान्य कामगारासाठी. कारण कुठंतरी कामगारासाठी काही मिळवून द्यायचं असेल तर रात्रंदिवस मेहनत घेणं गरजेचं. रात्रंदिवस प्रत्येक कामगाराला विश्वासात घेणं गरजेचं. प्रत्येक कामगाराला विश्वासात घेऊन करणं गरजेचं आहे. म्हणून डेपोला जातोय. काही लोक म्हणे डेपोला जायची गरज, कारण मनानं उठून ते यासारखा शांतपणा मी करायला रिकामा नाहीये. कारण मी राजकीय क्षेत्रातील अनुभव घेऊन आलेलो आहे, राजकीय तालमीतून भल्या खेटून आलेलो आहे. त्याच्यामुळे मी उठून काहीच करणार नाही. कारण मला प्रत्येक कामगाराचा विश्वास संपादन करायचा आहे. डेपोला जाऊन त्यांच्या भेटी घ्यायच्या, त्यांचं मत जाणून घ्यायचंय, त्यानंतर मिटिंग लावायच्या, त्यानंतर मी जे ठरल्याप्रमाणे नियोजन आहे त्या नियोजनाने मी जाणार आहे. उगाचच सरकारच्या विरोधात जाऊन किंवा सरकारच्या विरोधात कुठेतरी वातावरण निर्मिती करून काही होत नाही. त्यामुळे भावांनो जागे व्हा.
येणाऱ्या काळामध्ये कोणासोबत राहायचंय ठामपणे राहा, कारण लवकरात लवकर हा निर्णय घेणं गरजेचं आहे, कारण आपल्याला वेळ कमी आहे आणि त्या कमी वेळात आपल्याला काहीतरी करा. त्यामुळे जागे व्हा. एकपात्री नाटकं नाही, काही होणार नाही. मागच्या 25 वर्षात ह्या कृती समितीने काय केलंय किंवा कृती समितीच्या नेतृत्वानं काय केलं हे माहिती आहे. आणि काही लोक आता डेपोला अचानकपणे, माझं जे काही नियोजन आहे ते 6 महिन्याआधी ठरलेलं आहे. मी जी काही रणनीती आखलेली ती 6 टप्प्यात आखलेली आणि ती 6 महिन्याच्या नियोजनाची आखलेली. मी उठून दौरे करत नाहीये, उठून तरी पापही करत नाही. हे आधीच ठरलेलं नियोजन आहे आणि त्या नियोजनाप्रमाणे चालतंय. पण काही लोक अचानक दौरे करलेत, एककडे कामगाराला भेटतात, एककडे काँग्रेसच्या आमदाराला भेटतात. त्यामुळे ह्या गोष्टी ओळखणं गरजेचं, सर्वसामान्य कामगारांना ओळखून योग्य नेतृत्वाच्या पाठीमागे राहा. मी आजपर्यंत एवढे जे संघटनेतले नेते आहेत ना, या संघटनेतल्या नेत्यांनी एसटीत येण्याच्या अगोदरची राजकारणातली व सामाजिक कारणातली पार्श्वभूमी जग जाहीर करावी. मी माझी पार्श्वभूमी राजकारणातली समाज कार्यातली जग जाहीर करतो. मी सर्वसामान्यासाठी काय काम केलंय आणि त्यांच्यापेक्षा 1% वरचढ नाही निघालो तर मग तुम्ही सुद्धा मला स्वीकारू नका. परंतु या सर्व संघटनेच्या नेत्यांनी जे काही केलं नाही त्यापेक्षा अधिक सामाजिक कार्यात आणि राजकीय कार्यात काम करून आलेलो मित्रांनो. सर्व गोष्टीचा अनुभव आहे, खाच कळगे बघितलेत आणि विशेष म्हणजे संघर्ष करणाऱ्या नेत्याच्या तालमीतून आलेले. उगाच भलतं सलतं मी बोलत नाही. उठून इथं येऊन तुमच्यासाठी करत असताना दिखावा करत नाही. खूप नियोजनबद्ध. पहिलं सोशल मीडियावर 3 महिने काम केलं, प्रत्येकाशी बोललो, नंतर प्रत्यक्ष आता भेटी द्यायला प्रत्येक डेपोला चाललोय, नंतर मिटिंग घ्यायला जाणार आहे, नंतर माझे जे ठरल्याप्रमाणे नियोजित मेळावे ते मेळावे घेणार आहे. योग्य ट्रॅकनं जाऊ आपण. उगाच चुकीच्या मार्गाने जाऊन चुकीच्या मागण्या करून माझ्या मागण्या आहेत त्या मागण्या सुद्धा अनेक वेळेस विचार करा. मी ज्या मागण्या मागतोय त्या चुकीच्या नाही. त्यामुळे कुठं तरी आत्मचिंतन करा आणि योग्य माणसाच्या पाठीमागे राहा, एवढी सर्वांना विनंती करतो. या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.